नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रकरण 8 पर्यंतचे भूगोलातले पाठ बघितले. आज आपण इयत्ता 10वीचा शेवटचा जो भाग आहे म्हणजे शेवटचं प्रकरण 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या धड्याखालचा जो स्वाध्याय आहे त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन हा धडा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे चूक की बरोबर हे सकारण सांगा. आता ह्याच्यामध्ये नुसतं चूक की बरोबर सांगायचं नाही आहे, सकारण याचा अर्थ त्याचं कारण पण सांगायचं आहे. त्यामुळे ते कारण कसं सांगायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रश्न आहे अ, भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. आता वरचं जे विधान आहे म्हणजे हे विधान जे आहे ते बरोबर आहे. त्याचं कारण काय बघा. पहिलं कारण, भारत हा नैसर्गिक विविधतेने परिपूर्ण असा देश आहे. हिमालयाच्या रांगा, घनदाट जंगले, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, विस्तीर्ण सुंदर असे सागर किनारे इत्यादी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची नितांत सुंदर रमणीय स्थळं भारतामध्ये आहेत. दुसरा मुद्दा आहे, नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असणारी अनेक पर्यटन स्थळं भारतात आहेत. तिसरा मुद्दा, वरील सर्व कारणांमुळे निसर्ग पर्यटन, साहसी पर्यटन, जलपर्यटन, वैद्यकीय पर्यटन इत्यादी पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. अशा प्रकारे भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. म्हणजे सकारण सांगितल्यानंतर परत एकदा विधान आपण सांगतो आहोत. आता त्यातलाच दुसरा भाग म्हणजे आ, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हे विधान बरोबर आहे का? तर ते विधान बरोबर आहे. त्याचे मुद्दे मी तुम्हाला सांगते. पहिला मुद्दा, पर्यटन हा तृतीय स्वरूपाचा व्यवसाय असून पर्यटकांना सेवा पुरवली जाते. दुसरा मुद्दा, वस्तूंचा व्यापार आपल्याला दिसतो त्यामुळे तो दृश्य स्वरूपाचा असतो. म्हणजे आपण वस्तूंची देवाणघेवाण करू शकतो, परंतु सेवा या दिसत नाहीत त्यामुळे त्या अदृश्य स्वरूपात असतात. तिसरा मुद्दा, पर्यटकांना वाहतूक, निवास, जेवण या सोयींबरोबरच विविध खेळ, प्रदर्शने, मनोरंजन इत्यादी गोष्टींचंही आयोजन केलं जातं. चौथा मुद्दा, या सेवांमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, देशाला परकीय चलन प्राप्त होतं, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो. म्हणून पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. यानंतर ई हा प्रश्न बघूया आपण. देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. हे विधान देखील बरोबर आहे. त्याचं कारण बघूया. पहिला मुद्दा, वाहतूक मार्ग व वाहतूक साधने या पायाभूत सुविधा आहेत. त्यांच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. दुसरा मुद्दा, प्रवासी वाहतुकीखेरीज मालाची वाहतूक करण्यासाठी म्हणजेच कच्चा माल कारखान्यांपर्यंत नेणे व पक्का माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीचे मार्ग विकसित असणे आवश्यक आहे. देशांतर्गत, तिसरा मुद्दा, देशांतर्गत वाहतुकीमुळे राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होते व लोकांमध्ये आपलेपणा निर्माण होतो. या सर्व कारणांमुळे देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. पुढचा प्रश्न आहे ई, ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. हे विधान मात्र चुकीचं आहे. ते चुकीचं का आहे तर त्याचं कारण आपण बघूया. पहिलं कारण, भारत हा देश पूर्व गोलार्धात तर ब्राझील हा देश पश्चिम गोलार्धात आहे. दुसरं, भारतीय प्रमाणवेळेसाठी 82°30' पूर्व रेखावृत्त निश्चित केलं आहे. भारतीय प्रमाणवेळ हे ग्रीनिच वेळेच्या 5:30 पुढे आहे. तिसरं, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा आहेत. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. म्हणून ब्राझील देशाची वेळ
भारतीय वेळेच्या पुढे आहे. त्याच्या पुढचं शेवटचा प्रश्न, ह्यातला शेवटचा प्रश्न, भारतात पर्यटन व्यवसायांचा विकास नव्याने सुरू झाला आहे. हे विधान देखील बरोबर आहे. मुलांनो, आपल्या भारतामध्ये आता पर्यटनाचा विकास होतो आहे आणि त्याची ही कारणं बघूया आपण. पहिलं कारण, भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. हिमालय पर्वतरांगा, घनदाट अरण्य, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, विस्तीर्ण सुंदर असे समुद्रकिनारे, ही निसर्गसंपन्नता भारताला लाभली आहे. भारताला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे नैसर्गिक स्थळांव्यतिरिक्त ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांना भेटी देण्यासाठी तसेच वैद्यकीय व व्यवसायाच्या हेतूने देशी विदेशी पर्यटक या स्थळांना म्हणजे या ठिकाणांना भेटी देतात. तिसरं कारण, वरील पर्यटनाच्या हेतूने आलेल्या पर्यटकांना विविध सेवा पुरवल्या जातात. उदाहरणार्थ वाहतूक, निवास, जेवणाच्या सोयी तसेच पर्यटनस्थळी वेगवेगळ्या खेळांचे, प्रदर्शनांचे, मनोरंजनाचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ केरळमध्ये तुम्ही गेलात किंवा उरळी कांचन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलात तर तुम्हाला वैद्यकीय उपचारासाठी असंख्य पर्यटक आलेले दिसतात. चौथं कारण आहे बघा, पर्यटन व्यवसायातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो तसेच देशाला परकीय चलन मिळते. त्यातून पर्यटनाचा विकास होतो, सुखसुविधा निर्माण होतात. अशा प्रकारे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे. आता प्रश्न दुसरा बघूया आपण. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे अ, ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? तर त्याचं पहिलं आहे बघा, ब्राझीलमधील पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागर किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने, यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होत आहेत. दुसरं कारण, ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच रिओ दी जानेरियो आणि साओ पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. आता त्यातला आ, थोडक्यात उत्तरेमधला आ, ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? त्याचं उत्तर बघूया आपण. पहिला मुद्दा, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. देशातील वाहतूक मार्गांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गांचा आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. दुसरं, पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झाला आहे. तिसरं, ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. तसेच पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. चौथा मुद्दा, ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्या शहरांपुरता मर्यादित आहे. अंतर्गत भागात रस्ते व जलवाहतुकीचा वापर जास्त होत असल्याने ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात अडचणी आहेत. ई हा प्रश्न बघूया आपण. कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे? पहिलं कारण बघूया आपण. दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट या दूरसंचार सेवांमुळे संदेशवहन गतिमान झाले आहे. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. दुसरं कारण, भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे
दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. तिसरं, माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे. चौथं कारण म्हणजे त्याचं चौथं उत्तर, चौथा उपघटक, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या जुळवा. त्यातला मी अ गट पहिल्यांदा वाचते, मग ब गट वाचते, म्हणजे प्रश्न आधी वाचते आणि मग मी उत्तर सांगते. अ गट आहे, प्रश्न बघा. अ गटामध्ये अ आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, आ रस्ते वाहतूक, ई रिओ दी जनेरिओ, त्याच्यानंतरचा ई मनमाड. ब गटामध्ये पर्यटन स्थळ, पहिलं आहे पर्यटन स्थळ, भारतातील रेल्वे स्थानक, सुवर्ण चतुर्भुजा मार्ग, प्रमुख रस्ते मार्ग आणि 5वा आहे 40° पश्चिम रेखावृत्त. आता उत्तर आपण बघूया. अ गटामध्ये अ जे आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, हा काय आहे तर तो प्रमुख रस्ते मार्ग आहे, त्यामुळे त्याची जोडी आहे प्रमुख रस्ते मार्ग. ब रस्ते वाहतूक, जोडी आहे सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग. तिसरं म्हणजे क रिओ दी जनेरिओ पर्यटन स्थळ आणि त्याच्यानंतरचा ई आहे मनमाड, भारतातील रेल्वे स्थानक. अशा प्रकारे जोड्यांचीही उत्तरं आहेत. प्रश्न 5वा बघूया आपण. भौगोलिक कारणे लिहा. त्यातला अ आहे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. त्याचं पहिला मुद्दा बघा. पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागर किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. दुसरं, ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर, हे शहरसुद्धा पर्यटकांचं आकर्षण आहे. तसेच रिओ दी जनेरिओ आणि साओ पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. तिसरा मुद्दा, देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. आता त्यातला आ भाग बघा. ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. हे जे भौगोलिक कारण आहे त्याचं उत्तर आपण बघूया. पहिला मुद्दा, ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला या मार्गाने गाठता येतो. दुसरं, पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. तिसरं, ॲमेझॉनच्या इतर उपनद्या वनाच्छादित व दलदलीच्या प्रदेशातून वाहतात, त्यामुळे जलवाहतुकीस त्या फारशा उपयोगी नाहीत. ब्राझीलच्या उच्चभूमीवर उगम पावणाऱ्या नद्या उंच सखल प्रदेशातून वाहतात. या कारणांमुळे ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. पुढचं उत्तर बघूया आपण. प्रश्न बघूया पहिला. ई उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे. मुलांनो, हा प्रश्न मार्च 2019ला येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर आपण बघतो आहोत. पहिला मुद्दा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश गंगा व तिच्या उपनद्यांमुळे येणाऱ्या गाळामुळे सुपीक झाला आहे. तसेच तो सखल व सपाट आहे. 2, या मैदानी प्रदेशात शेतीचा विकास झाला आहे. तसेच विविध उद्योग भरभराटीला आले आहेत. येथे
लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. तिसरा, प्रवासी व मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक मार्गांचा विकास झाला आहे. दाट लोकसंख्येमुळे वाहतुकीच्या साधनांची मागणी असते, म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे. आता ह्यातला ई हा प्रश्न बघूया. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. पहिला मुद्दा, वाहतूक मार्गांच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ होते, लोकांची गतिशीलता वाढते. दुसरा, वाहतूक मार्गांमुळे शेती, खाणकाम, मासेमारी, दुग्धोत्पादन, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी व्यवसायांना चालना मिळते. 3, कच्चा माल कारखान्यांपर्यंत नेणे व पक्का माल बाजारपेठांपर्यंत नेणे सहज शक्य होते. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. देशाचे उत्पन्न वाढते, म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. आता ह्यातलं ऊ आणि शेवटचं भौगोलिक कारण आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावं लागतं. पहिला मुद्दा आहे बघा, जलमार्ग हे निसर्गतःच उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांच्या बांधणीसाठी किंवा देखभालीसाठी फारसा खर्च येत नाही. दुसरं, जलमार्गाची वाहतूक इतर मार्गांपेक्षा स्वस्त व फायदेशीर आहे. वाऱ्यामुळे व लाटांमुळे जहाजांना गती मिळते, त्यामुळे इंधनाची बचत होते. तिसरं, सागर सान्निध्य लाभलेल्या देशांना आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अवजड मालाची वाहतूक करण्यासाठी सागरी मार्ग फायदेशीर ठरतात. खनिजे, खनिज तेल इत्यादींची वाहतूक एकाच वेळी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावं लागतं. प्रश्न 6, फरक स्पष्ट करा. त्यातला पहिला अ हा फरक आहे, ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. त्याचं उत्तर आपण बघूया. ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गंगा नदीतील जलवाहतूक असे 2 विभाग केलेले आहेत. त्यानुसार आपण मुद्दे बघूया. पहिला मुद्दा, ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते. गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक ही केली जाते, पण ती व्यापारी तत्वावर फारशी केली जात नाही. दुसरं, ॲमेझॉन नदीचे पाणलोट क्षेत्र, तिची लांबी जास्त आहे, त्यामुळे जलवाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. गंगा नदीचे पाणलोट क्षेत्र व लांबी तुलनेने कमी असल्याने जलवाहतुकीचे प्रमाण कमी आहे. असे फरकाचे प्रत्येकी 2 मुद्दे द्यायचे आहेत. 2 किंवा 4 हे मुद्दे चालू शकतात.